नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या लॉंग ब्लॉगमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे लगीन घरची धामधूम। आणि मैत्रिणींनो, ही तर सुरुवात आहे। लग्नापर्यंतची व्हिडिओ बघायची असेल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा आपल्या चॅनलला। चला, वेळ वाया न घालवता आजचा ब्लॉग शेअर करते। पाहुणे मंडळी जमली ना जमली, भटजीबू आणि पंचा उघडले आणि झाले काय थांबा सांगते। गपलं तशी झाली। आमच्या घरी आहे 2 लग्न, एकाच वर्षी मामाचं आणि भाषाचं। ताईच्या मुलींना वाटायचं आपल्या लग्नाच्या आधी मामाचं लग्न निघायला हवं, पण गपलं तशी झाली। त्यांच्या नावराशीनुसार त्यांचंच लग्न आधी निघालं आणि सगळ्या हौसा मौजा जागीच राहिल्या। इकडे आमचे लाडके बापू पाहुण्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था करीत होते आणि करतील का नाही, साळवाच्या मुलीचं लग्न काय आणि आपल्या मुलीचं काय असा भेद न करणारे आणि मन लावून काम करणारे असे आमचे बापू। कोणताही कार्यक्रम असला आणि त्यामध्ये लहान मुलाचा गोंधळ नसला तर ते कार्यक्रम अपूर्ण। आणि अशात बाबू हे करू नको रे असं म्हटलं तर बाबू तेच करून बसतो। इकडची दुनिया तिकडे झाली तरी चालेल, पण यांच्या गप्पा काही बंद पडायला नको। बायांच्या तुलनेत माणसं खूप होती, पण त्यांचा सुईत काही आवाज नव्हता, पण बायांचा मात्र किलबिलाटच। 3-4 वेळा बाहेरून आवाज आला, कल्ला कमी करावं, तरी काही बाया ऐके ना। आता यांच्या गप्पा तरी कोणत्या? आज तुझा कापूस किती भरला बाई, मला उरकलंच नाही। आता काही कंबर तक मारत नाही पहिल्यासारखी, आणि असं म्हणूनही क्विंटल कापूस ओढणाऱ्या या बाया काही गप्प बसत नव्हते। त्यांच्या शेजारी बसून या मुलींचं साड्या कोणत्या घालायच्या, कशी ज्वेलरी घ्यायची आणि कसा मेकअप करायचा याचं डिस्कशन चालू होतं। सर्वांची जेवण वगैरे झाले आणि मग आम्ही घरच्या बाया बसलो। सकाळपासून कार्यक्रमाची गडबड असल्यामुळे सर्वजणी थकल्या होत्या। मग घरच्या मुली कधी कामी येणार, बनणार आहे नवरींना, बनल्या थोडी, मग आम्ही त्यांनाच कामी लावलं। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लग्नाचे ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राइब करा।